नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 2024च्या नोबेल पुरस्काराविषयी खूप महत्त्वाचे काही 30 प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहणार आहोत मित्रांनो। आणि तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल ना, तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या PDF अगदी फ्रीमध्ये मिळतील। तर मित्रांनो, खरंच आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, म्हणून आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त 1000 लाईक ठेवण्यात आलेलं आहे। आणि मला अशी अपेक्षा आहे की तुम्ही लवकरच 1000 लाईक पूर्ण करताल। तर वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहिला प्रश्न आहे, 2024चा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार कोणाला दिला जाणार आहे? तर योग्य उत्तर आहे डॅरेन एसेमोग्लू आणि सायमन जॉन्सन यांना आणि जेम्स ए रॉबिन्सन यांना। म्हणजेच योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, वरीलपैकी सर्व। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात। तर 3 प्राप्तकर्ते कोणत्या देशाचे आहेत हेही देखील पाहून घेऊयात। तर डॅरेन एसेमोग्लू हे तुर्की अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आहेत आणि सायमन जॉन्सन हे ब्रिटिश अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आहेत आणि जेम्स ए रॉबिन्सन हे ब्रिटन आहेत। लक्षात ठेवा। आणि का देण्यात आलेले आहे तर हेही पाहून घेऊयात। तर डॅरेन एसेमोग्लू यांनी त्यांच्या संशोधन कार्यात राजकीय आणि आर्थिक संस्थांचा प्रभाव समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर त्याचे कार्य हे प्रतिबिंबित करते की संस्था विकास आणि समृद्धीवर कसा प्रभाव पाडतात। तर त्यांच्याशिवाय सायमन जॉन्सन आणि जेम्स ए रॉबिन्सन हे एक विद्वान आहेत ज्यांनी अर्थशास्त्राच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे, ज्यांनी जागतिक अर्थव्यवस्थेतील गुंतागुंत स्पष्ट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे। यानंतर कोण प्रदान करते तर रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेस प्रदान करते। आणि 2023चा विजेता देखील आपण पाहून घेऊया। तर गेल्या वर्षी 2023 मध्ये क्लॉडिया गोल्डिन यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला होता, ज्यांनी श्रमिक बाजारपेठेतील महिलांचे स्थान समजून घेण्यासाठी महत्त्वपूर्ण संशोधन केलेले होते। तर मित्रांनो पहा, तुमच्यासाठी खूप महत्त्वाची माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। यानंतर आपण पुढील प्रश्न पाहूयात दुसरा। तर 2024चा नोबेल शांतता पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, निहोन हिंडाको यांना मिळालेला आहे। जपानी संघटना आहे, लक्षात ठेवा। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूया। तर 1945 मध्ये हिरोशिमा आणि नागासाकी येथे झालेल्या अणुबॉम्ब हल्ल्यात वाचलेल्या हिबाकुशा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अण्वस्त्राविरुद्धच्या सक्रियतेबद्दल निहोन हिंडाको या जपानी संस्थेला 2024चा नोबेल शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे। तर कोण प्रदान करते तर नोबेल शांतता पुरस्कार ओस्लो नॉर्वे येथे दिला जातो आणि प्राप्तकर्त्यांची निवड नॉर्वेच्या नोबेल समितीद्वारे केली जात असते। तर नॉर्वेच्या संसदेने नियुक्त केलेली 5 सदस्यीय समिती आहेत, लक्षात ठेवा। आणि 2023चा विजेता कोण होता हेही पाहूयात। तर नर्गिस मोहम्मदी यांना इराणमधील महिलांवरील अत्याचारांचा सामना करण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय प्रयत्नांसाठी आणि मानवी हक्क आणि सर्वांसाठी स्वातंत्र्य वाढवण्यासाठी तिच्या अटल समर्पणाबद्दल 2023चा नोबेल शांतता पुरस्कार देण्यात आलेला होता। तर यानंतर पुढील प्रश्न आहे तिसरा। तर साहित्य क्षेत्रातील 2024चा नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, हान कांग यांना जाहीर झालेला आहे। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूया। तर प्राप्तकर्ता कोणत्या देशाचा आहे? तर हान कांग दक्षिण कोरियाचा आहे, लक्षात ठेवा। तर का देण्यात आलेला आहे तर 2024चा साहित्यातील नोबेल पुरस्कार दक्षिण कोरियाच्या लेखिका हान कांग यांना तिच्या प्रगल्भ काव्यात्मक गद्यासाठी जे ऐतिहासिक आघातांना तोंड देते आणि मानवी जीवनाची नाजूकता उघड करते म्हणून देण्यात आलेला आहे। तर 2023चा विजेता कोण होता तर जॉन फॉस यांना त्यांच्या नाविन्यपूर्ण नाटकांसाठी आणि गद्यासाठी दिला गेलेला होता। तर यानंतर चौथा प्रश्न, रसायनशास्त्र क्षेत्रातील 2024चे नोबेल पारितोषिक कोणाला देण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, वरील सर्व। म्हणजेच डेव्हिड बेकर यांना, डेमिस हसाबिस यांना आणि जॉन एम जम्पर यांना। म्हणजेच योग्य उत्तर ऑप्शन डी, वरील सर्वांना। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात। तर 3 प्राप्तकर्ते कोणत्या देशाचे आहेत हेही पाहूयात। तर डेव्हिड बेकर हे अमेरिकाचे आहेत, डेमिस हसाबिस हे ब्रिटनचे आहेत आणि जॉन एम जम्पर हे अमेरिकाचे आहेत। तर का दिला गेला तर पहिला भाग डेव्हिड बेकरकडे गेला, ज्याने नवीन प्रकारचे प्रोटीन तयार केलेले आहे। तर प्रोटीन डिझाईन हे एक तंत्र आहे ज्यामध्ये प्रथिनांची रचना बदलून नवीन गुणधर्मांसह प्रथिने तयार केले जातात। तर यानंतर यामुळे औषधे आणि लस तयार करण्यात मदत होते। तर
बक्षिसाचा दुसरा भाग डेमिस आणि जॉन जम्पर यांना देण्यात आलेला आहे, ज्यांनी जटिल प्रथिनांची रचना समजून घेण्यास मदत करणारे AI मॉडेल तयार केलेले आहे. तर यानंतर कोण प्रदान करते हेही पाहूया. तर रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेस प्रदान करते. तर 2023 चे विजेते कोण होते? तर मोंगिजी बावेंडी, लुईस इब्रुस आणि अलेक्सी एकिमोवा यांना क्वांटम डॉट्सच्या अभूतपूर्व शोध आणि संश्लेषणासाठी रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक 2023 ने सन्मानित करण्यात आलेले आहे. तर यानंतर पुढील प्रश्न, भौतिकशास्त्र क्षेत्रातील 2024 चा नोबेल पुरस्कार कोणाला दिला जाणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, ए व बी दोन्हींना, म्हणजेच जॉन हॉपफिल्ड आणि जेफ्री हिंटर यांना. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर दोन्ही प्राप्तकर्ते कोणत्या देशाचे आहेत? तर जॉन हॉपफिल्ड हे अमेरिकाचे आहेत आणि जेफ्री हिंटर हेही अमेरिकाचे आहेत. आणि का देण्यात आलेला आहे? तर अमेरिकन शास्त्रज्ञ जॉन हॉपफिल्ड आणि जेफ्री हिंटर यांना त्यांच्या मशीन लर्निंग सक्षम करणाऱ्या शोधांसाठी भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात येईल. तर कोण प्रदान करते हेही पाहून घेऊया. तर रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेस, स्टॉकहोम, स्वीडन प्रदान करते. तर यानंतर 2023 चे विजेते कोण होते? तर पिएरे ऑगोस्टिनी फ्रान्स आणि फेरेंक क्रॉस हंगेरी ऑन लहुलियर. लक्षात ठेवा, फ्रान्स. यानंतर मित्रांनो 6वा प्रश्न आहे. तर 2024 च्या वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार कोणाला दिला जाणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, वरील दोन्ही, म्हणजेच विक्टर एम्ब्रोस आणि गॅरी रुवकुन यांना. तर योग्य उत्तर ऑप्शन सी, वरील पैकी दोन्हींना. म्हणजेच याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूया. तर दोन्ही प्राप्तकर्ते कोणत्या देशाचे आहेत? तर विक्टर एम्ब्रोस हे अमेरिकाचे आहेत आणि गॅरी रुवकुन देखील अमेरिकाचेच आहेत. तर का देण्यात आलेले आहे? तर मायक्रो आरएनएच्या शोधासाठी आणि पोस्ट ट्रान्सक्रिप्शनल जीन नियमनातील योगदानासाठी शास्त्रज्ञांना हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळालेला आहे. तर यानंतर कोण प्रदान करते? तर कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूट, स्वीडन प्रदान करते. तर 2023 चा विजेता कोण होता? तर कॅटालिन कारिको डॉक्टर वेसमन होता. लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न आहे 7वा. तर 2 वेगवेगळ्या क्षेत्रातील नोबेल पारितोषिक मिळवणारी पहिली आणि एकमेव महिला कोण आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, मेरी क्युरी आहे. कोण आहे? तर मेरी क्युरी. तर यानंतर पुढील प्रश्न, नोबेल पुरस्कार दरवर्षी कोणाच्या स्मरणार्थ दिला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, आल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ दिला जातो. यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूया. तर आल्फ्रेड नोबेल यांचा जन्म स्वीडनमध्ये 21 ऑक्टोबर 1833 रोजी झालेला आहे. तर त्यांनी डायनामाइट नावाच्या स्फोटकाचा शोध लावला. तर 10 डिसेंबर 1996 रोजी इटलीतील सॅन रेमो येथे त्यांचा मृत्यू झालेला आहे. तर यानंतर पुढील प्रश्न आहे, नोबेल पुरस्कार किती क्षेत्रामध्ये दिला जातो? तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी, 6 क्षेत्रांमध्ये नोबेल पुरस्कार दिला जातो. किती क्षेत्रांमध्ये? 6 क्षेत्रांमध्ये. याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर नोबेल पारितोषिक 6 क्षेत्रांमध्ये दिले जाते. तर ते कोणते क्षेत्र आहेत? तर पहिले आहे वैद्यकशास्त्र, नंतर भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, शांतता, अर्थशास्त्र आणि साहित्य. हे आहेत ते 6 क्षेत्र. लक्षात ठेवा. यानंतर 10वा प्रश्न, तर नोबेल पारितोषिक दरवर्षी कधी दिले जातात? तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए, 10 डिसेंबर रोजी नोबेल पारितोषिक दिले जातात. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर नोबेल पारितोषिक विजेत्यांची घोषणा दरवर्षी ऑक्टोबरमध्ये केली जात असते. तर हे 10 डिसेंबर अल्फ्रेड नोबेलच्या पुण्यतिथीला दिले जात असतात. तर यानंतर पुढील प्रश्न, तर नोबेल पारितोषिक पहिल्यांदा कधी देण्यात आले? तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी, 10 डिसेंबर 1901 मध्ये पहिल्यांदा नोबेल पारितोषिक देण्यात आलेले होते. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर नोबेल पारितोषिक 1901 प्रथम हेनरी ड्युनांट आणि फ्रेडरिक पेस यांना प्रदान करण्यात आलेले आहे. तर यानंतर पुढील प्रश्न आहे 12वा. तर अर्थशास्त्र क्षेत्रातील पहिले नोबेल पारितोषिक कोणाला मिळालेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे रेनगार फ्रिश नॉर्वे आणि जॅन टिनबर्गन नेदरलँड. लक्षात ठेवा. म्हणजे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, दोन्हींना. यानंतर प्रश्न आहे 13वा. तर अर्थशास्त्राच्या क्षेत्रात आतापर्यंत कोणत्या 2 भारतीयांना नोबेल पारितोषिक मिळालेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे अमर्त्य सेन आणि अभिजित बॅनर्जी यांना. लक्षात ठेवा. म्हणजे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, दोन्ही. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर अमर्त्य सेन हे 1998 मध्ये अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय होते आणि अभिजित विनायक बॅनर्जी यांना
2019चा अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न 14वा आहे, तर वैदिक शास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला दिला जातो? तर योग्य उत्तर राहील याचे ऑप्शन बी, कॅरोलिन्का इन्स्टिट्यूट, स्वीडन. लक्षात ठेवा. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर शांतीचा नॉर्वेजियन संसदेने निवडलेली 5 सदस्यीय समिती आणि रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, विज्ञान आणि अर्थशास्त्र रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेस स्वीडन आणि साहित्य तर स्वीडिश अकॅडमी स्वीडन. लक्षात ठेवा. तर यानंतर पुढील प्रश्न आहे 15वा, तर 2 वेगवेगळ्या क्षेत्रातील नोबेल पारितोषिक मिळालेला पहिला माणूस कोण होता? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, लिनस पॉलिंग होता. कोण होता? लिनस पॉलिंग. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूया. तर लिनस पॉलिंग यांना 1954 मध्ये रसायनशास्त्रासाठी आणि 1962 मध्ये शांततेसाठी नोबेल पारितोषिक देण्यात आलेले आहे. तर यानंतर पुढील प्रश्न 2004 मध्ये नोबेल शांतता पारितोषिक मिळालेले पहिले आफ्रिकन व्यक्ती कोण होते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, वांगारी मथाई होते. कोण होते? वांगारी मथाई. तर यानंतर पुढील प्रश्न आहे 17वा, तर भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळवणारी पहिली व्यक्ती कोण आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, विल्हेल्म कॉन्राड रोंटजेन आहे. लक्षात ठेवा. तर यानंतर मित्रांनो आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विल्हेल्म कॉन्राड रोंटजेन यांना क्ष किरणांच्या शोधासाठी 1901 मध्ये भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळालेले आहे. तर ते जर्मनीतील रहिवासी होते. तर यानंतर पुढील प्रश्न आहे, तर इंग्रजी भाषेतील साहित्य क्षेत्रातील नोबेल पारितोषिक मिळवणारी पहिली व्यक्ती कोण आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, रुडयार्ड किपलिंग आहे. कोण आहे? रुडयार्ड किपलिंग. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर 1907 मध्ये द जंगल बुकसाठी नोबेल पारितोषिक मिळवलेली ती पहिली व्यक्ती आहेत. यानंतर पुढील प्रश्न आहे 19वा, तर नोबेल शांतता पुरस्कार मिळवणारी पहिली महिला कोण होती? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, बॅरोनेस बर्था सोफी फेलिसिटा फॉन सटनर होती. लक्षात ठेवा. तर यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूया. तर त्यांना 1905 मध्ये नोबेल शांतता पुरस्कार मिळाला आणि ते ऑस्ट्रेलियाचे आहेत. लक्षात ठेवा. यानंतर 20वा प्रश्न, तर नोबेल पारितोषिक मिळालेली सर्वात तरुण व्यक्ती कोण आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, मलाला युसुफझाई आहेत. कोण आहेत? मलाला युसुफझाई. ठीक आहे. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर मलाला युसुफझाईला शांततेच्या क्षेत्रात नोबेल पारितोषिक 2014 मध्ये मिळालेले आहे आणि त्या पाकिस्तानच्या रहिवासी आहेत. यानंतर नोबेल मिळवणारी सर्वात वयोवृद्ध व्यक्ती म्हणजे जॉन बी गुडइनफ, 97 वर्ष. ते अमेरिकन शास्त्रज्ञ आणि जर्मन आहेत. तर त्यांना 2019 मध्ये रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळालेले आहे. तर यानंतर पुढील प्रश्न, तर 3 वेळेस नोबेल पारितोषिक मिळालेली एकमेव संस्था कोणती आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, रेड क्रॉसची आंतरराष्ट्रीय समिती आहे. तर यानंतर मित्रांनो आपण पुढील प्रश्न पाहूया. तर गणिताचा नोबेल पुरस्कार कोणाला म्हणतात? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, हाबेल पारितोषिकला म्हणतात. लक्षात ठेवा. तर यानंतर पुढील प्रश्न, तर तो कोणत्या एका क्षेत्रात जास्तीत जास्त किती जणांना नोबेल पारितोषिक दिले जाऊ शकते? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, किती? 3 जणांना. तर यानंतर पुढील प्रश्न आहे 24वा, तर नोबेल पारितोषिक मिळालेले पहिले भारतीय कोण होते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, रवींद्रनाथ टागोर होते. कोण होते? रवींद्रनाथ टागोर. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर रवींद्रनाथ टागोर यांना साहित्यातील नोबेल पारितोषिक देण्यात आलेले आहे. तर त्यांना 1913 मध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आलेले होते. तर रवींद्रनाथ टागोर यांना त्यांच्या गीतांजली रचनेसाठी नोबेल पारितोषिक देण्यात आलेले आहे. तर यानंतर पुढील प्रश्न, तर 1979 मध्ये नोबेल पारितोषिक मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण होती? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, मदर तेरेसा होत्या. कोण होत्या? मदर तेरेसा. तर यानंतर 26वा प्रश्न, तर नोबेल पारितोषिक मरणोत्तर देणे कधी रद्द करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 1974 मध्ये नोबेल पारितोषिक मरणोत्तर देणे रद्द करण्यात आलेले आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक कधी सुरू झाले? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, 1969 मध्ये अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक सुरू झालेले आहे. तर यानंतर मित्रांनो
पुढील प्रश्न आहे 28वा, तर 1903 मध्ये पहिले नोबेल पारितोषिक कोणत्या महिलेला मिळालेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, मेरी क्युरी या महिलेला. तर यानंतर पुढील प्रश्न, तर कोणत्या 4 व्यक्तींना दोनदा नोबेल पारितोषिक मिळालेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ई, सर्वांसाठी उपयुक्त, म्हणजेच मॅडम क्युरी, लिनस पॉलिंग आणि जॉन बार्डिन आणि फ्रेडरिक सेंगर यांना. यानंतर मित्रांनो प्रश्न आहे 30वा आणि शेवटचा प्रश्न आहे. खूप महत्त्वाचा आहे प्रश्न. प्रश्नाकडे लक्ष द्या आणि ज्या भारतीयांना नोबेल पारितोषिक मिळाले ते आपण या ठिकाणी पाहूया. तर रवींद्रनाथ टागोर 1913 मध्ये साहित्यामध्ये मिळाला. तर सी.व्ही. रमण यांना 1930 मध्ये भौतिकशास्त्रामध्ये मिळालेले आहे. मदर तेरेसा यांना 1979 मध्ये नोबेल शांतता पुरस्कार मिळाला आणि कैलास सत्यार्थी 2014 मध्ये नोबेल शांतता पुरस्कार यांना देखील मिळालेला आहे. यानंतर अमर्त्य सेन 1998 मध्ये अर्थशास्त्रामध्ये मिळालेला आहे, लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो खालील 2 प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेले आहे आणि पहिला प्रश्न आहे 2024 चा नोबेल शांतता पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. आणि पुढील प्रश्न देखील तुमच्यासाठीच ठेवण्यात आलेला आहे. तर नोबेल पारितोषिक पहिल्यांदा कधी देण्यात आलेला आहे? तर याचे देखील उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि तुम्हाला जर उत्तर येत असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. आणि या व्हिडिओला जर 1000 लाईक लवकर पूर्ण झाले तर तुम्हाला ताबडतोब आपल्या टेलिग्राम चॅनलवर या व्हिडिओची PDF अपलोड केली जाईल मित्रांनो. थोडा पण उशीर केला जाणार नाही. तर तुमच्यावर डिपेंड आहे की व्हिडिओला 1000 लाईक कसे कंप्लीट करायचे, ठीक आहे. आणि जर मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.